नमस्कार मंडळी सर्वांना, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाओ हीच बाप्पाचरणी प्रार्थना। तर मी आज आहे ना गहू आणि ज्वारीचं दळण करणार आहे आणि तुम्हाला पिठाच्या गिरणीविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही न स्किप करता लास्ट पर्यंत बघा। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊयात। अनाज का प्रकार इथं लिहिलेला आहे, आटे का प्रकार इथं लिहिलेला आहे हिंदीमध्ये आणि खालच्या साईडला लिहिलेलं आहे मराठीमध्ये। धान्याचा प्रकार आपले झिरो चाळण असते ना, तर ही बघा, ही झिरो चाळण आहे। या झिरो चाळणीला गहू, कुटकी आणि तांदूळ, म्हणजे गहू दळलं जातं आणि इथं तांदूळ दळलं जातं आणि कुटकी दळली जाते। कुटकी म्हणजे एकदम बारीक आहे ना पीठ मैद्यासारखं, ते दळलं जातं। आता इथं दुसऱ्यांदा लिहिलेलं आहे बघा, गहू, तांदूळ, हळद ही दळली जाते, ह्याच्यात लिहिलेलं आहे। आता एक नंबर जाळीमध्ये, आता एक नंबर जाळी आपली असे मिळून बघा आपल्या सगळ्या जाळ्या आहेत। तर आता इथं गहू, कुटकी, बाजरी, चणा डाळ, ज्वारी, मका, तांदूळ, हळद, उडीद डाळ, साखर ही दळली जाते 2 नंबर चाळणीला। 3 नंबर चाळणीला गहू, ज्वारी, मका, साखर 3 नंबर चाळणीला दळली जाते। आता 4 नंबर चाळणीला गहू, ज्वारी, मका आणि साखर ही दळली जाते। आता 5 नंबर चाळणीला बघा काय काय दळलं जातं, गहू, धने, मिरची, मसाले, रवा हे दळले जाते म्हणतात। आणि इथे बघा 6व्याला तांदूळ, चणा डाळ आणि रवा 6व्या चाळणीला दळली जाते आणि 7व्याला गहू डाळ ही दळली जाते म्हणतात। पण मी तुम्हाला सांगते, आता झिरो साईजला आहे ना, आपण फक्त आता गहू आणि तांदूळ दळू शकतो। आता 1 नंबर चाळणीला गहू, तांदूळ नंबरला गहू, कुटकी, बाजरी, चणा डाळ, ज्वारी, मका, तांदूळ। मका ही टाकली एकदा तर ही चाळणी खराब झाली, त्याच्यामुळे मी मका टाकत नाही। मी 2 नंबर चाळणीला गहू आणि ज्वारीच टाकते, दुसरं काही टाकत नाही। गहू, ज्वारी आणि तांदूळ टाकते। हळद, उडीद डाळ मी टाकलीच नाही कधी, पिठी साखर बी नाही केली कधीच। चणा डाळ फक्त इथं लिहून देतात, ह्याच्यातलं एवढं काही होत नाही, जरी झालं तर ते खराब होऊ शकतं। त्याच्यामुळे गहू, ज्वारी, तांदूळ आणि बेसन ह्याच्यासाठी मिश्रण चांगली आहे। आता इथं बघा 3ऱ्या नंबरला गहू, ज्वारी, मका, साखर। आता 3ऱ्या नंबरला गव्हाचं पीठ जाडसर येऊ शकतं आणि ज्वारीचं पीठ जाडसर येऊ शकतं। पण इथं मका जर टाकली तर ही चाळणी ना ती खराब होते, ही चाळणी खराब होते, फक्त इथं लिहून देतात, ही होत नाही। आता इथं बघा 4थ्या नंबरला गहू, ज्वारी, मका ह्याच्यात बी मोठं सगळं दळलं जातं। आता इथं 5व्या नंबरला बघा गहू, धने, मिरे, मिरची, मसाले, रवा। आता ह्यात रवा काय दळला नाही मी कधी, आणि मिरची पावडर एकदा केलती तर मिरची पावडर तर जाड होते, बारीक काय होत नाही। आपण जसं काय रेडीमेड तांदूळ, चणा डाळ आणि रवा। आता चणा डाळ आणि तांदूळ जर जाडसर म्हणजे ढोकळ्याला जर लागत असलं तर तुम्ही 6व्याला करू शकता। तांदूळ, चणा डाळ आणि रवा मी काय ह्यात केलेलं नाही 6व्या चाळणीमध्ये। आणि इथं बघा 7व्याला गहू आणि डाळ, गहू आणि डाळ तुम्हाला हे केलं तर मग तुम्ही त्याला लापशी करू शकता किंवा असं मोठं असं दळलं जातं। इथं लिहिलेलं आहे बघा पिठाचा प्रकार। इथं 0 नंबरला काय होतं, एकदम मैद्यासारखं दळलं जातं। दुसऱ्या लाईनीला बघा बारीक पोळी, बेसन, म्हणजे पोळीसाठी आणि बेसनासाठी हे दुसरी चाळणी वापरली जाते। आता मध्यम आणि बारीक, म्हणजे तुम्हाला मीडियममध्ये जर पीठ लागत असले तर तुम्ही इथं 3ऱ्या चाळणीचा उपयोग करू शकता। आता भाकरीसाठी इथं दिलं त्यांनी 3 नंबर, पण मी 2 नंबर चाळणीलाच भाकरीचं पीठ हे करते, एकदम छान येतं। आता तुम्ही 3 नंबर चाळणीला जर दळण दळलं तर तुमचं जाड होऊ शकतं, मी 3 नंबर चाळणीचा वापर नाही करत। आता इथं बघा लिहिलेलं आहे गहू, ज्वारी, मका, साखर। आता इथं काय लिहिलं आहे, भाकरी मध्यम शिरा, म्हणजे जाडसर असं तुम्ही ज्वारीचं इथं पीठ दळू शकता। इथं खाली लिहिलेलं आहे कडकडीत मध्यम, कडकडीत मध्यम म्हणजे डाळीचे 2-3 तुकडे असं दळलं जातं। आता इथं बघा 6व्या साईडला लिहिलेलं आहे ढोकळा आणि इडलीचं पीठ इथं दळलं जातं। आता 7व्याला तुकडा दलिया म्हणजे गव्हाचे तुकडे असे बारीक बारीक रेडीमेड भेटतात ना तसे, पण तसेही होत नाही त्या मिशनमध्ये। ही मिशन आहे ना तुम्हाला गहू, ज्वारी, तांदूळ आणि बेसन पिठासाठी उपयोगी पडेल तुम्हाला, तर तुम्ही मिशन घेऊ शकता। पण तुम्ही घेताना ना 2 HP घ्यायची। हे बघा ह्या भांड्यात आहे ना 5 किलोचं दळण बसतं, तर हे भांडं 5 किलोचं असलं की 2 HP म्हणून चालायचं, म्हणजे त्या ज्वारीचं गहूचं दळण होतं। आणि जर तुम्ही 1 HP घेतलं ना तर मग ह्याच्यात काय होतं, 3 किलोचं भांडं भेटतं आणि छोटी गिरण भेटते, तर त्याला नुसती फक्त तुम्हाला गहूच दळले जातील आणि दुसरं काय दळलं जाणार नाही, तर हे लक्षात ठेवा। हे बघा अशा चाळण्या भेटतात,
आता ही बघा 1 नंबरची आहे. आता ही बघा ही 7 नंबरची डाळ आहे. तर तुम्ही बघू शकता एवढी जाळी त्यातनं तुम्हाला काय पडू शकतं. इथं 2 तुकडे म्हणजे डाळीचे 2-4 तुकडे असे पडू शकतात त्या ह्यातनं, म्हणजे असं जाड एवढं भेटतं बघा. आता ही बघा ही आहे 6 नंबरची जाळी. या 6 नंबरची जाळी ह्यांनी दिलेलं आहे तांदूळ, चणा डाळ, रवा, ढोकळ्यासाठी इडली. हे 6 नंबर जाळीला हे होतं. आता इथं बघा 0 नंबर चाळण, त्याला आहे ना हिंदीमध्ये इथं लिहिलेलं आहे, मराठीमध्ये इथं लिहिलेलं आहे गहू आणि तांदूळ तुम्ही दळू शकता याच्यामध्ये. बघा इथं 4 नंबरची जाळी आहे. तर इथं लिहिलेलं आहे गहू आणि ज्वारी तुम्ही ह्याने करू शकता, म्हणजे मीडियम लागत असते. तर ही आहे 5 नंबरची जाळी आणि ही आहे बघा 3 नंबरची जाळी. तर अशा जाळ्या आहेत ना एकदम एका साईडला अशी व्यवस्थित ठेवून घ्यायच्या. 2 नंबरची चाळणी मी मिशनमध्ये ठेवलेली आहे, तर ती दाखवते तुम्हाला. मी असं पॅक करून ठेवत असते आणि याला पाणी लागून द्यायचं नाही, तर याला गंज पकडू शकतं. इथं बघा एक कप्पा आहे असा, इथं आपली वायर बी बसते आणि हे असे आहेत ना चाळणी बी बसतात. मी असं ठेवून घेत असते. हे बघा असं याला असं लॉक असतं इकडल्या साईडला, तर तुम्ही बघू शकता हे असं लॉक असतं. हे लॉक काढायचं आणि मिशन आपली उघडून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली पिठाची गिरण आहे. तर इथं आहे बघा असं ओपन जाळं होतं. हे आपलं जातं कसं असतं पिठाच्या गिरणीचं, तसं ही जातं आहे छोटंसं. आणि ह्याच्यात बघा मी 2 नंबरची चाळणी लावून ठेवलेली आहे. ह्या चाळणीने मी गहू, ज्वारी, तांदूळ आणि डाळ 2 नंबरच्या या चाळणीनंच मी पीठ करून घेत असते. आता पीठ करण्याच्या अगोदर काय करायचं, आता अगोदर आपण पीठ दळलेलं असतं ते असंच राहतं आणि त्याला दळायला लागू शकतं. त्यामुळे अगोदर मिश्रण सगळी आपली साफ करून घ्यायची सगळीकडनं. आता हे बघा आता ही बी जाळी आपल्याला स्वच्छ सगळीकडनं अशी झटकून घ्यायची, म्हणजे पीठ लागलेलं सगळं निघतं. आणि मेन म्हणजे ह्याला अजिबात पाणी लावायचं नाही, तर गंज पकडू शकतं. आता बघा लावताना जाळी काय करायचं, हे कोण आहेत ना ते बरोबर घ्यायचे आणि व्यवस्थित जाळी लावून ठेवायची. आता इथं जर गॅप राहिला, हे बघा इथं जर गॅप राहिला तर पीठ जाड येऊ शकतं आणि एकदम बारीक येणार नाही, पीठ असं जाडसरच येणार. तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे. आता आपली जाळी एकदम व्यवस्थित बसलेली आहे, तर तुम्ही बघू शकता इथं कुठंही गॅप नाही ठेवायचं. एकदम व्यवस्थित जाळी आपल्याला ठेवून घ्यायची आणि लावताना बटन असं लावायचं नाही जर आदर लावलं तर सगळं पीठ दळण खाली येऊ शकतं. लावताना आपल्याला असं करून लावायचं, म्हणजे आवाज येऊ शकतो ह्याचा. आता इथं बघा वरती बाजरी लिहिलेली असते आणि खाली इथं गहू लिहिलेलं असतं. तर इथं मी गहूवर हे ना 2 कटके ती बाजरीचा आहे आणि खालचा खटका आहे ना तो गव्हाचा आहे. आता ही मिशन आपली, हे बघा माझ्या मिशनचं नाव मायक्रोफाईन आहे आणि सम्राट 2 HP ही मिशन आहे माझी. 2 HP म्हणजे गहू, ज्वारी तुमचं सगळं धान्य दळू शकतं. पण यात मी गहू, ज्वारी, तांदूळ आणि डाळच दळते. तर हे बघा असं लावून घेतलं. हे एक नाही 5 किलोचा डबा आहे. तर या डब्यामध्ये 5 किलोचं दळण आरामशीर बसतं. 5 किलोच्या वरती जर तुम्ही धान्य टाकलं ना याच्यामध्ये, म्हणजे वरती जर धान्य टाकलं ना आणि डबा जर बघितला नाही ना तुम्ही भरलाय का नाही, तर हे ना चोकअप होऊ शकतं. त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला 5 किलोचं दळण झालं की लगेच डबा काढून पीठ काढून नंतर ना हा डबा रिकामा करून आपल्याला ठेवायचा आहे. आता बघा पिठाचा डबा असा लावून घ्यायचा, याला अशा कडे आहेत ना ते लावून घ्यायच्या, याला असे पॅक म्हणजे पीठ बाहेर निघत नाही. तर अशा कड्या लावून घ्यायच्या. बघा हे एक ना स्टीलचं आणि वरचं ना प्लास्टिकचं कवर ते लॉक होतं. हे बघा तुम्ही बघू शकता. बघा इलेस्टिकचा असा कपडा आहे आणि इलेस्टिकचा कपडा असा आपल्याला ताणला जातो. हे बघा आता इथं आहे बघा ही चौकोनी, त्याला आपल्याला हे डबा असा लावून घ्यायचा. सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचा, पीठ निघू नये म्हणून व्यवस्थित आपल्याला हे कपडा लावून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आता आपल्याला मिशन लावून घ्यायची. हे बघा इथं 5 किलो दळण घेतलं मी, पण आता यात एकदम दळण टाकायचं नाही. काय करायचं, अर्ध दळण टाकायचं आणि अर्ध नंतर टाकायचं, म्हणजे गिरणीला जास्त लोड येत नाही. हे बघा अर्धच टाकलं म्हणजे 2.5 किलोच टाकलं, एकदम ताज असा डबा भरून घ्यायचा नाही, त्यामुळं गिरणीला लोड येत नाही. हे बघा गिरण चालू झालेली आहे. आता काय करायचं, हे आहे ना, हे बघा गिरण बंद झाल्यानंतर ना असा आवाज येतो.
हे बघा आता आपण पीठ काढून घेऊयात. हे बघा जाळी काढायची, बघायची किती झाले ते. तर तुम्ही बघू शकता एवढा अर्धा डबा झालाय आपला. हे बघा आता आपण अर्धा टाकलेलं, अजून अर्धा टाकायचं म्हणजे डबा पूर्ण भरतो पिठाने. तर हे बघा सगळं पीठ झालंय. तर तुम्ही बघू शकता असं करून बघायचं. आणि आता आपल्याला बंद करून पीठ काढून घ्यायचं. हे बघा 5 किलो बरोबर एवढं पीठ बसतं. अजून जर तुम्ही जास्त जर गहू टाकले आणि ह्याच्याकडे लक्ष जर नाही दिलं ना तर हे चोकअप होऊ शकतं मिश्रण. त्याच्यामुळे आपल्याला 5 किलो बरोबर टाकायचं. तुम्ही बघू शकता बरोबर डबा 5 किलोचा झालेला आहे. झालं. आता मी ज्वारीचं दळण टाकते. तर ज्वारीचं बी आपल्याला एकदम टाकायचं नाही, अर्धा अर्धच करून टाकायचं. हे बघा जास्त ताज डबा भरायचा नाही, हाफ डबा असा भरायचा आपल्याला. आणि 2 नंबर चाळणीलाच मी पीठ दळून घेणार आहे ज्वारीचं. मी 5 किलो ज्वारीचं दळण घेतलेलं आहे. तर हे बघा अर्ध मी भांड्यात टाकलं. आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. इथं वायर बरोबर ठेवायची आणि आपल्याला लावून घ्यायचं. तर आता ज्वारीचं आपल्याला दळून घ्यायचं आहे. एकदम बारीक पीठ येत आहे. तर तुम्ही मिश्रण घेताना ना HP मिश्रण घ्यायची म्हणजे ज्वारीचंही दळलं जातं. तर हे बघा आता हे निम्म दळलंय. तर मी असा डबा ठेवते आणि बाकीचं राहिलेलं दळायला घेते. हे बघा राहिलेलं अर्ध दळून घेते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला दिसले जातील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.